उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. शिवतेज मित्रमंडळ व गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या वतीने स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेची अंतिम रजनी आपण पाहतोय. 6वी रजनी, 6वी रात्र. 3 सामने अजून बाकी आहेत. इथून चला, कामोठे बी संघ टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. जीवा 11 गावदेवी पेंदर पहिल्या आपण पाहतोय चिठ्ठ्यांमध्ये त्यांना बाय मिळाली आणि ते मात्र यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. आता या अगोदरचा सामना जिंकला पृथ्वी 11 वीरा स्पोर्ट्स खिडूकपडाने आणि आता या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्या दोघांमध्ये एका टीमला बाय मिळेल आणि एक संघ खेळेल तो पेंदरच्या विरुद्ध. चांगली फाईट इथे पाहायला मिळेल, यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि सामन्याला आपण करूया सुरुवात. निखिल गवारीचा पहिला बॉल ऑफ केला, एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्या बॉलर विकेट आल्या पावली प्रवीण मैदानाच्या बाहेर जाईल. पहिल्या बॉलर मोठा आदरा धावे दनानले बॅटिंग करत असताना जीवा 11 नेरे टीमचे पहिला धक्का फलंदाज बाद. धक्का लागलाय जीवा 11 नेरे. आपण पाहताय खरं तर आपलेच सुजलजी भोईर यांनी खरं तर हा पुरस्कृत केलेला संघ आहे. यांनी पॅक केलेला संघ सुजलजी भोईर अर्थात जीवा 11 नेरे. जीवाच्या खरं तर नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला नेरेचा आणि पहिल्या बॉलवर विकेट आली. प्रवीण मैदानाच्या बाहेर गेलाय. निखिलला मिळालं यश. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल आणि खडेखडे हा फटका खेचला होता आणि पॉवर प्ले मध्ये बघा अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट बॉलिंग झाली. कारण नॉर्मली तुम्ही पाहिला पॉवर प्ले मध्ये तर एक लॉंग ऑन असतो, एक लॉंग ऑफ असतो. एक्स्ट्रा कव्हरला कमी प्रमाणामध्ये खेळाडू असतो आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता, तिथेच तो जेल उडाला आणि बघा ही प्लॅनिंग यशस्वी ठरली ती कामोठे संघाची. हाफ ट्रॅकर बॉल होता, अगदी उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. उचली घेणारा बॉल होता, बीट करून गेला. फ्लाय स्लिपचा चांगली फिल्डिंग. सचिन आलेत न्यू बॅटर आणि त्याचा खरं तर स्वागत केलं सचिनचं. तर या बाउन्सर बॉलने आणला तर डॉट बॉल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा. पहिली ताकीद दिली गेली गोलंदाजाला. पंचांच्या माध्यमातून पुढचा बॉल सचिनसाठी. नॉन स्ट्राईकला आहे प्रथमेश. यावेळेस बघा अगदी बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. बॅकफूट वरनं फक्त दिशा दिली. ऑन साईडला खेळाडू येतात डीप मिड विकेट वरून आणि मिळेल ती फक्त सिंगल. सिंगलने मात्र खातं उघडलं जातंय ते जीवा 11 नेरे टीमचं. त्याच दरम्यान नेरेगावचे युवा उद्योजक कुणालजी तांबोळी यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही कुणालजी तांबोळी यांना विनंती करतो की आपण या मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपला संघ मैदानामध्ये आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी उपस्थित राहिलाय त्यांना सपोर्ट करण्यासाठी. युवा उद्योजक नेरेचे कुणालजी तांबोळी यांचं आपण करूया पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. सिंगल आली. प्रथमेश आता स्ट्राईकवर आलाय. 3 बॉल झालेत, 1 धाव 1 विकेट सध्या जीवा 11 नेरे. क्लीन बोल्ड. शफलो खेळण्याचा प्रयत्न. अगोदर ऑफ स्टिक वर गेले होते, पाहिलं आणि लेग स्टिपला टार्गेट केलं ते गोलंदाज निखिलने आणि त्रिफळा केला नेस्तनाभूत जीवा 11 नेरे टीमला. दुसरा धक्का प्रथमेश मैदानाच्या बाहेर.
तर दुसरीकडे खेळत होते बघा चिपळेच्या नाईट स्पर्धेमध्ये आणि तिथून इथे दाखल झालेले आहेत. थोडासा परफॉर्मन्स आता डाऊन झाला मात्र हरकत नाही, अजूनही भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर कुणाल गायकर मैदानाच्या आत आलेत. पुढचा बॉल निखिलचा, पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर. हो बघा खोलव्या टप्प्याचा बॉल होता, फक्त मनगटाचा वापर केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. बॉल मिड विकेट वरनं खेळाडू उचलतोय तोपर्यंत सिंगल मिळतंय. सेन्सिबल क्रिकेट आहे, प्रत्येक बॉलवर काही चौकार षटकार येणार नाहीये. मेरिटवर फलंदाजी पाहिजे. मेरिटवर जर गोलंदाजी होते तर तशी फलंदाजी तुम्ही करायला हवी. धावफलक हलतं कसं राहील यावर भर द्यायला हवा. कारण जसं तुम्ही धावफलक हलतं ठेवता, स्ट्राईक रोटेट करता, फिल्डर्सवरही दबाव वाढत असतो आणि त्या दबावामध्ये गोलंदाजही कुठेतरी दिशा भरकटतो आणि त्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. बघा कमी गतीने टाकलेला बॉल, इथे पेसने मात्र थोडस आश्चर्यचकित केलं. बॅट लवकर फिरली, पुढे आले होते आणि लवकर माघारी परतले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा केस संपला आणि धाव संख्या आहे ती 2-2. स्कोर आहे फक्त 2 विकेट गमावलेत. जीवा 11 नेरे थोडासा बॅकफुटला गेलाय. आता 18 बॉल इथून बाकी आहेत. 4 ओव्हरची मॅच. पहिला बॉल टॅप केलाय जागेवरनच. मिड विकेट वरनं खेळाडू येतोय आणि या सिंगल मिळणार. अगदी संत पद्धतीने थोडासा संयम दाखवतात दोन्ही बॅटर. दुसरीसाठी अजिबात प्रयत्न केला गेला नाही. त्यांना माहिती आता विकेट थोड्या सांभाळावे लागतील. आता आपल्यावरच मोठी जबाबदारी आहे धावसंख्येला आकार देण्याची. बघा मगाशी देखील आपण पाहिलं होतं जिथे सौरभ होता ज्याने शेवटच्या खरं तर 2 बॉलवर चौथ्या आणि 5व्या बॉलवर षटकार ठोकले होते आणि त्याचा फायदा त्यांना झाला होता. आणि इथे बघा फटका चांगला आहे, अंतर नाही करणार पार. लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे, नाही करणार कोणती चुकी. आणि जीवा 11 नेरे संघ अजून एक फलंदाज बाद. मध्ये वाढ होते. आपण चर्चा करत होतो पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप येते 2 फलंदाजी कदाचित साकारतील. मात्र आपला अंदाज थोडासा चुकताना पाहायला मिळाला. ऑलरेडी हे सर्व संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेत. एक बक्षीस नावी राहिलं गेलंय. त्याचा क्रम मात्र फक्त आता निश्चित होणं बाकी आहे. मग तरी देखील अगदी सहजासहजी सामना सोडता कामा नये. पहिल्या सत्रामध्ये ऍटलिस्ट धावा चांगल्या उभारल्या पाहिजेत तर सामन्यामध्ये रंगत होईल. आणि आता पुन्हा एकतर्फी सामना आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. कारण हे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाणारे सामने आवडत असतात. अगदी चित्तथरारक सामने खरं तर त्यांना आकर्षित करत असतात, मोहित करत असतात क्रीडांगणाच्या दिशेने आणि त्यांचं मनोरंजन होणं हे आपलं प्रामुख्याने करतं उद्दिष्ट आहे. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल कोणाला सांगता येत नाही. पुढचा बॉल खोलव्या टप्प्याचा होता, अगदी खोदून काढलाय. मिड विकेट वरनं खेळाडू पुढे येतोय. सिंगल मिळणार, फक्त सिंगलच प्राधान्य दिले. अजूनही सिंगल डिजिट मध्ये स्कोर आहे आपल्याला पाहायला मिळते. फक्त 4 धावा. 3 बॉल टाकलेत रोशनने, 2 धावा 1 विकेट. पॉवर प्ले मध्ये तर निखिलने अक्षरशः बांधून ठेवलं होतं, 2च धावा दिल्या. आणि आता पॉवर प्ले संपल्यानंतर अजून धावा बनवणं कठीण होत चाललंय नेहरी टीमसाठी. हाफ ट्रॅकर उचले घेणारा बॉल होता सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, वर्सटाईल बॉल. पुन्हा एकदा आपण ती चर्चा करतो की टेनिस बॉल क्रिकेट मधलं की 4 षटकांचे 5 षटकांचे सामने
आणि असं असताना एखादं दुसरं षटक वाटायला येतं आणि त्यामध्ये आपला सर्वोत्तम स्पेल हाताळायचा असतो गोलंदाजांना. आणि त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे, जे काही पोटेन्शियल आहे, जी काही क्षमता आहे, जे काही कॅलिबर आहे, जी काही गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता तुम्हाला या 6 बॉलवरच दाखवायची असते. आणि ती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते रोशन 5 बॉल 2 धावा आणि 1 विकेट, स्कोअर फक्त 4 या आकड्यावर. प्लम्प LBW अजिबातच फुटवर्क पाहायला मिळालं नाही, फक्त मनगट फिरवलं होतं आणि सरळ पायावर बॉल जाऊन आदळलाय आणि अजून एक फलंदाज बाद होईल. रोशनला मिळालं दुसरं यश. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. कुणाल गायकर माघारी, 4 धावा आणि 4 विकेट्स. मध्ये आज जिवा 11 नेरे संघाचे फलंदाज थोडे निराश करतात. 2 ओव्हरचा खेळ झालाय. दोन्ही ओव्हरमध्ये 2-2 धावा, 4 धावा, 2-2 विकेट, 4 विकेट्स, 4ला 4 अशी नाजूक अवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते. जिवा 11 नेरे पहिला सामना अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. पराभूत केलं होतं त्या ठिकाणी तुरमाले टीमला 41 धावा चेस केल्या होत्या अगदी 3.5 ओव्हरमध्येच. आणि इथे आपण पाहतोय की थोडी निराशाजनक कामगिरी झाली आहे आतापर्यंत. मात्र आता अजय म्हात्रे आणि रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघूया आता 12 बॉलवर किती धावा बनवतात. दैवत म्हात्रे तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा 4 विकेट आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये झाल्यात. लेफ्ट आर्म राऊंड आले होते आणि बॉल हवेत आणि 1 मोर विकेट डाऊन. निम्मा संघ आता मैदानाच्या बाहेर. जिवा 11 नेरेच आपल्याला पाहायला मिळतोय. अजय म्हात्रे बाद. पहिल्या बॉलवर दैवत म्हात्रेला मिळालं यश. तिकडे चांगला झेल टिपण्यात आला. आपण पाहिलं डीप मध्ये रोशनच्या माध्यमातून रोशन म्हात्रे होते तिकडे. चला सामन्याला गती द्या प्लीज. स्पीडअप करा थोडस. कामोठे संघ कृपया जास्त वेळ घेऊ नका. धावा झाल्या नाही ना तर कल्पेश हा एकतर्फी सामना होईल. या आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये धावा पाहिजेत. ऑलमोस्ट सगळेच सामने एकतर्फी झाले आजच्या रात्रीमध्ये. या अगोदरचाही सामना थोडासा संघर्ष होता मात्र खेडूकपाडा संघाने विजय मिळवला त्या ठिकाणी. यावेळेस बघा 1 मोर विकेट. 2 बॉलवर 2 धक्के दिलेत दैवत म्हात्रे यांनी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय आणि यश पाडेच्या रूपामध्ये 6वा गडी गारद जिवा 11 नेरे टीमचा. यश पाटील आल्या पावली माघारी अगदी 0 धावसंख्येवर. आणि खर तर एक नको असलेला विक्रम नावावर लिहिला जाईल नेरे टीमच्या जर इथे धावा आल्या नाहीत कल्पेश. कारण फक्त 4 धावा आहेत आणि 6 गडी माघारी परतलेत. आणि खरं तर आमचे सुजलजी भोईर आम्हाला दिसत नाहीत नक्की कुठे आहेत. त्यांनी आलेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. थोडेसे हसतायत त्यांच्यावर कारण त्यांना माहिती आहे क्रिकेट आहे. आज नेरे संघाचा कदाचित परफॉर्मन्स नाहीये म्हणावं तसं. क्रिकेटमध्ये असे दिवस पाहणं देखील गरजेचं असतं कारण त्याच्यामधनच आपण खरं तर शिकत असतो. आणि आली आहे इथे विकेट. हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या दैवत साठी झाल्या पाहिजेत. 3 बॉलवर 3 धक्के दिलेत आणि फलंदाज बाद होतोय सोहम गायकर. फक्त 4 धावा आहेत आणि
7 फलंदाज बाद झालेत कल्पेशजी. सुजल भोईर पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेलेत. धावा पाहिजेत कारण चेंडू शिल्लक भरपूर आहेत. अजून 9 बॉलचा खेळ बाकी आहे. तरी देखील विकेट का करता दिल्या जात आहेत, टाकल्या जात आहेत, कल्पनेच्या पलीकडे आता सगळं गेलंय. तर आता काहीतरी त्या मैदानामध्ये आता उतरलेत तर रणनीती आखून बॅटर अशी आशा करूया. प्रताप आहेत ठाकूर 9व्या क्रमांकावर, नॉनस्ट्राईकला रोहन पाटील आहेत त्यांच्या समवेत. बघा उसरे घेणारा बॉल होता. हॅट्रिक आल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळतो दैवत मात्रेचा. चांगली गोलंदाजी त्याच्यापासून पाहायला मिळते. मिडन षटक पाहायला मिळेल. हॅट्रिक आली. आता 2 बॉल जर डॉट टाकले तर मात्र एक अनोखा विक्रम या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये नोंदवला जाऊ शकतो. स्कोर आहे फक्त 4. बघा अजून एक बॉल डॉट येतोय. गती आणि त्याचबरोबर उसळी या दोघांनी बेट केलंय. कामोठे बी संघ अगदी पूर्णपणे वर्चस्व आणि सामन्याला आपल्या बाजूने झुकवत असताना पहिल्या सत्रामध्ये 4 धावा 7 विकेट गमावल्यात जीवा 11 नेरे टीमने. शेवटचा बॉल बघूया आता. हे मेडन षटक पाहायला मिळेल का? विकेट तर आल्यात, विकेट मेडन होईल का? हो, एक सिंगल काढण्याचा प्रयत्न नाहीये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दैवत साठी. कोणती धाव दिली नाहीये आणि विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केले. 3 ओव्हर झाल्यात आणि जीवा 11 नेरे खरं तर 7 विकेटच्या मोबदल्यात फक्त 4 धावा धावफलकावर आहेत. ओनली 4 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. आणि या सामन्याच्या निकालानंतर खरं तर खिडूकपाडा आणि विनरच्या मध्ये चिठ्ठ्या खरं तर आपण पाडणार आहोत. त्यामध्ये एका संघाला बाय मिळेल थेट फायनल मध्ये आणि एक संघ खेळेल ज्याच्या जीवा 11 गावदेवी पेंदरच्या विरुद्ध. कामोठे बी संघाने काय खरं तर करिश्मा केलाय गोलंदाजांनी जीवा 11 नेरे टीमच्या. खरं तर चिपळे नाईट मध्ये असं समजतंय की ते पराभूत झालेत आणि तिथून खरं तर निराशेने या मैदानामध्ये दाखल झाले. मात्र इथे एक विजय मिळवून थोडासा गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्याची नामी संधी होती त्यांच्याकडे. मात्र आज कामोठे टीमचा खरं तर गेम आपल्याला पाहायला मिळाला आहे. फक्त असाच मैदानामध्ये उतरला नाही हा संघ, भरपूर अभ्यास करून रणनीती आखून प्लॅनिंग करून मैदानामध्ये उतरला आणि प्लॅनिंग सक्सेसफुल झाली आहे आतापर्यंत तरी 101%. नीरज आलेत गेल्या सामन्याचा सामनावीर. विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर पाहायला मिळाली होती. सामना करते रोहन पाटील ज्याने शेवटच्या बॉलवर सिंगल काढली नव्हती. कॉल नाकारला होता प्रतापचा, तो आता स्ट्राईकला आहे. हो, आपण पाहतोय आणि मगाशी आपण याच्या शैलीची चर्चा केली होती. अगदी कुठेतरी लसित मलिंगा जो श्रीलंकेचा गोलंदाज आहे तसा नाही, पण त्याच्याशी मिळता जुळता आपण म्हणू शकतो तशी गोलंदाजाची आपण पाहतो शैली. 4 धावा आहेत फक्त धावफलकावर, 7 विकेट. शेवटचे 5 बॉल पहिल्या सत्रातील बॉलला सोडून दिलाय आणि व्हाईट बॉल धावसंख्येमध्ये हलकीशी भर घालतोय. 5 धावा धावफलकावर. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. 5ला 7. नक्कीच कुठेतरी आपण फुटबॉलच्या मॅच मध्ये एवढे पण नसतात तिकडे 1-0, 0-1, 1-2, 2-3 असेच गोल्स पाहायला मिळतात. पुन्हा एका विकेटची संधी आणि विकेट मिळते. टॉपेज लागली आणि अजून एक गडी गारद. नीरजला अजून एक विकेट मिळते या खरं तर स्पर्धेमध्ये. आणि आमचे डीजे मास्टर पण आता थकले होते. किती वेळा वाजवायचं डीजे, ते आता म्हटले मी शांत बसतो जरा म्हणजे जितू. हरकत नाही, सामन्याचं आता आपण पाहतोय चित्रच असं झालंय. 5च धावा झाल्यात धावफलकावर. ओनली 5 रन्स आणि 8 विकेट गमावलेत. म्हणजे धावांपेक्षा विकेट जास्त आहेत. नहुष पाटील 4 बॉल बाकी आहेत अजूनही. हो, चांगली फिल्डिंग पाठीमागे विकेटच्या आणि डॉट बॉल. फक्त आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉल मध्ये एकच आली वाईडची धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 2, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणती धाव नाही आणि या ओव्हरमध्ये फक्त एक. अशा 5च धावा धावफलकावर आहेत.
हो, वाईटची एक धाव. चला 6 धावा होतील आता धावफलकावर. प्रेक्षक बघा किती मोटिवेट करतायत नेरे टीमला. तिकडे लॉंग ऑफरनं भरपूर आवाज येतोय. हो बघा इथे आलाय हा षटकार महत्वपूर्ण, कारण धावसंख्येमध्ये आता हलकीशी भर पडते. 12 धावा. खरं तर या मॅच मध्ये उपलब्ध नाहीये नेरे टीम साठी असं आम्हाला समजतंय. तर षटकार आला मगाशी होता उपलब्ध, काही कारणास्तव नाहीये. यावेळेस बघा पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुट वरनं ड्राईव्ह केलं, आउट ड्राईव्ह. लॉंग ऑफला खेळाडू आहे, सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावर होतील, 13 रन्स. आणि चला शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील इथे डिलिव्हर होणं बाकी असेल. 8 विकेट गमावले GY11 नेरेने आतापर्यंत. 13 बघूया शेवटच्या बॉलवर काय घडेल. हो, चांगला खोलवर टप्प्याचा बॉल डीप मधनं स्क्वेलेक वरनं खेळाडू येत असताना थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. का मोठे बी टीम समोर. आणि तुम्ही पाहता सर्व स्क्वॉडच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे की आपण पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी साकारली. धावसंख्येच्या बाबतीमध्ये रोखलंय आपण. खरं तर तो षटकार आला नसता तर फक्त खरं तर 8च धावा असत्या सुजल. त्या षटकारामुळे कुठेतरी 14 धावा आणि करतात 2 वाईटच्या धावा. कारण बॅट्समनने काहीच कॉन्ट्रीब्युट केलं नाहीये या मॅच मध्ये. 15चं लक्ष. चला आपण लगेच बॅटर मैदानामध्ये उतरा, आपला थोडासा वेळ वाचेल, कारण यानंतर 2 सामने आहेत आणि अगदी 1:55 होण्याच्या आसपास आपण पाहतोय आहोत. खिडूकपडा एक CCC पेंदर
VRCC पेंदर आणि KCC पेंदर या सर्वांचं मनापासून आभार पुन्हा एकदा व्यक्त करूया. सोनू पाटील आणि रोशन म्हात्रे या पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन. सचिन मोरेचा पहिला बॉल कॉट बिहाइंड द विकेट आणि सोनू पाटीलच्या रूपामध्ये पहिला धक्का कामोठे बी टीमला. ऑस्ट्रेलिया संघामध्ये असं एकेकाळी बोललं जायचं. आता असे लोअर फुलटॉस बॉल टाकून ते होणार नाहीये. परफेक्ट यॉर्कर लाईनचे बॉल पाहिजे तुमच्याकडे. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलकाला सुरुवात कामोठे बे संघाची होताना पाहायला मिळते. निखिल गोवारी न्यू बॅटर आलाय ज्याचं खातं उघडलं सिंगलने आणि आता रोशन स्ट्राईकला. रोशन साठी ओव्हर पिच बॉल हवेत आणि कॅचची संधी. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये त्या दिशेने आणि दुसरी विकेट सचिनच्या खात्यामध्ये. नेरे टीमला मिळालं हे दुसरं यश. बॉल मध्ये 2 विकेट झाल्यात. मगाशी निखिलच्या गोलंदाजीमध्ये 4 मध्ये 2 विकेट आल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. इथे 1 धाव होती आणि आता 3 बॉल मध्ये 2 विकेट आल्या आणि 1 धाव आहे. कामोठे बी संघाचा थोडासा कॅज्युअल अप्रोच या मॅच कडे अंगलट येऊ शकतो कदाचित. मात्र हा आता बॅट्समनचा इंडिव्हिज्युअल विषय होता की त्याने तो फटका मारला. त्याने सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाही. बिगिट केला आणि बॉल ट्रॅव्हल झाला नाही. कारण नवीन चेंडू आहे. आपण पाहतो थोडंसं आवरण आहे. ते आवरण गेल्यानंतर चेंडू व्यवस्थित बॅटवर येत असतो. परेश म्हात्रे आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आत. सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चांगला बॉल. भरपूर हाईट आहे. खरं तर खेळाडूंना देखील माहिती आहे. अगदी कमरेच्या वरती बॉल लागला होता. अपील मध्ये उत्साहच होता. कुठेतरी आशा निर्माण झाली होती विकेट मिळेल अजून एखादी. नेरे संघाने अजूनही या आशा सोडलेल्या नाहीयेत. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी सचिनची पाहायला मिळते आतापर्यंत. परेश म्हात्रे सध्या स्ट्राईकला. एज लागली होती. कमी गतीने टाकलेला बॉल. चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळते. नेरे संघ चिवट संघ, कडवट संघ आहे आणि सहजासहजी हार न मानणारा संघ आहे कामोठेच्या विरुद्ध. एखादा दुसरा चौकार षटकार आणि सामना पुन्हा जिंकू शकतो कामोठे टीमच्या बाजूने. सध्या आपण पाहतो नेरे संघ हळूहळू वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतोय. अजून केला नाहीये कारण पहिलं षटक सुरू आहे. 1 धाव फलकावर 2 विकेट आहेत. बघा इथे विकेटची संधी निर्माण झाली आहे. अजून 1 विकेट. जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. ओव्हर हॅट्रिक आपण पाहतोय खरं तर संपन्न होत असताना. 1च धाव दिली आहे आणि 3 मोहरे टिपलेत कामोठे बी संघाचे. एकच धाव आणि 3 विकेट. मराठीमध्ये म्हणतात ना की काना मागून आली आणि तिखट झाली. असं व्हायला नको कामोठे टीमच्या बाबतीमध्ये की ऑन पेपर असं वाटत होतं 15 धावा काय इझिली होतील आणि इथे बघा विकेट्स अगदी गुच्छामध्ये येत आहेत. नेरे संघाचं देखील कौतुक आहे. त्यांनी हार मानली नाही. जसे पहिल्या सत्रामध्ये जरी कमी धावा आल्या आणि बघा त्यांनी चांगली गोलंदाजी केली. सचिनचं त्याचं श्रेय द्यायला हवं.
एकच धाव आली आहे धाव फलकावर. 18 बॉल आणि आता 14ची गरज आहे. 18 चेंडू 14 धावा. नहुष आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर आहे. यावेळेस बघा चांगला फटका, अगदी फ्लिक केलं, फक्त लोअर फुल टॉस बॉल. परफेक्ट कनेक्ट आणि परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट टेक्निक साधली आहे फलंदाजाने. निखिल गोवारी षटकार. आणि लगेच कॉम्पिटिटिव्ह टीमचं कमबॅक होईल आणि तेच झालंय. फुलर रेंजचा बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला होता. षटकारानंतर डॉट बॉल. स्कोर पाहायला मिळतोय 7 धावा, 7 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 15चं लक्ष म्हणजे अजूनही 8 पाहिजेत. बॉल शिल्लक आहे 16. 16 चेंडू 8 धावांची गरज कामोटे बी संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि या पुढच्या ड्रॉ मध्ये जाण्यासाठी. फुल टॉस बॉल आणि बॉलचा येईल तो सीमा रेषा बार, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गोलंदाजाला तेच सांगतात की बाबा तू फुलटॉस का टाकतोस. 2 फुलटॉस टाकलेस तू, 2 फुलटॉस 2 षटकार आलेत. तिथेच घात झालाय. आता फक्त 2 धाब्यांची गरज आहे. 13 झाल्यात. 15चं लक्ष आहे आणि सामना आता कामोडी टीमच्या बाजूने झुकलाय. ओ विजयी फटका. माझ्याकडे एवढा वेळच नाहीये सिंगल डबल साठी सांगत असताना निखिल गोवारी 3 षटकार ठोकले तर सामना जिंकलाय. अभिनंदन. आणि जीवा 11 नेरे आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच आपल्याला पाहायला मिळतोय दैवत ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मेडल षटक आणि विकेटची हॅट्रिक त्याने संपादित केली आहे. अभिनंदन. चला दैवत आपण देखील या सामन्याचा पुरस्कार सामनावीराचा घेण्यासाठी. येस, ओव्हर टू संदीप पाटील सर. हॅलो. ओके, चला या. हेमन अंगरे. चला बाय चिठ्ठी काढली जाते बघा. यस बाय. खिडूकपाडा संघाला बाय.